नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण? आपले पुन्हा एकदा माझ्या नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलो हर की पौडी या ठिकाणी आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हरिद्वारमधील हर की पौडी अगदी थोडक्यामध्ये बघणार आहोत. तर चला मित्रांनो, कोणताही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, हे बघा, हे समोर इथं ही गंगा नदी आहे आणि समोरच इकडं ते टावर दिसू लागलं बघा एक तुम्हाला. तिथं हरी की पौडी आहे, तिकडं पण जाऊ आपण, ते पण बघू. आणि इकडं समोर बघा त्या पुलावरती तो हवे या असं पूल आहे समोर आणि हरिद्वार ऋषिकेश पूल आहे तो, ऋषिकेशला जाण्याचा रस्ता आहे. आणि इकडं समोर बघा महादेवाची मूर्ती वगैरे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर असं छान वातावरण सध्या आता हरी की पौडी परिसरामध्ये आहे. आणि इकडं समोरच चालत चालत गेलं की थोडं तिकडं आपल्याला हरी की पौडी पाहायला मिळते. तर चला आता हरी की पौडी आपण बघून घेऊ. तर मित्रांनो, ही आहे हर की पौडी, हरी की पौडी. आणि या ठिकाणीच बघा रात्री गंगा आरती होती आणि सकाळी 6 ते 7 या ठिकाणी गंगा आरती होती. आणि हे इथं समोर बघा गंगा माताचं मंदिर आहे, मुख्य मंदिर आहे. तर बघा किती गर्दी या ठिकाणी आज. खूप छान आहे हर की पौडी, हे ठिकाण पण बघण्यासाठी खूप छान आहे बघा. तर मित्रांनो, इकडे बघा किती छान दृश्य, किती सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. हा सगळा हरी की पौडीचा परिसर आहे बघा. तर मित्रांनो, हरी की पौडी परिसर आणि हरी की पौडी हे हरिद्वारमधील सर्वात सुंदर ठिकाण आहे बघा. आता श्रावण महिना चालू झाल्यामुळे खूप पब्लिक या ठिकाणी आलेली आहे. तर चला आणखी पुढं काय आहे काय नाही बघू आपण इकडं. तर मित्रांनो, आपण आता महादेवाची मूर्ती बघण्यासाठी या ठिकाणी आलो बघा. आणि समोर दिसतं ते हर की पौडी आहे. तिथून असं चालत 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 आपण इकडे आलो आणि असं इकडं हवेवर आलो बघा. आणि हवेवरूनच असं समोरूनच बघा तिकडे त्या मूर्तीकडे जाण्यासाठी रस्ता आहे. तर मित्रांनो, आपण आता महादेवाच्या मूर्तीसमोर आलो आणि हे एक गार्डन आहे, पार्क आहे. आणि इथं समोर बघा स्वामी विवेकानंदाचा पुतळासुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. तर बघा हे असं एक गार्डन बनलेलं आहे, पार्क बनलेलं आहे बघा. आणि त्यामध्ये महादेवाची मूर्ती आणि स्वामी विवेकानंदाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. तर चला आणखीन जवळ जाऊन बघू ही महादेवाची मूर्ती. खूप मोठी मूर्ती आहे बाबा, लांबून छोटी दिसत होती. या अशी आंब्याची झाडं वगैरे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. तर बघा केवढी मूर्ती आहे. खूप मोठी मूर्ती बाबा.